आचारसंहिता लागल्यामुळे कुठली अडचण निर्माण झाली हे होता कामा नये याकरता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील, आमचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट असतील, आम्ही सगळेच असू, त्यामध्ये काळजी जाणीवपूर्वक घेतली गेली आणि ते सगळं पत्रकार, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया या नात्याने आपल्यालाही पाहायला मिळतं. 8वा हा शौर्य दिन आहे. इथं मी अभिवादन करतो सर्वांना. जय भीम. कोण आहे आज एकंदरीतच मला जे लोक भेटले त्यांनी सर्वांनी सांगितलं की प्रशासनाने अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे. मग त्याच्यामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी असतील, पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद असेल, पुण्याचे पोलीस खात्याचे सगळे आमचे शहराचे आणि ग्रामीणचे SP आणि CP असतील, सर्वांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि सगळ्या डिपार्टमेंटनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलं. रात्री 12च्या दरम्यान गर्दी मोठ्या प्रमाणावर होती. आपल्याला सगळ्यांनाच माहिती की थंडी जवळपास 8 ते 10 टेम्परेचर हे आत्ताच्या वेळेस पुण्यामध्ये असतं. त्याच्यावर थंडीमुळं थोडंसं आत्ता संख्या कमी दिसते, पण जशी आमचा अंदाज आहे 10-11च्या पुढं प्रचंड गर्दी पुन्हा वाढेल आणि त्याचा फार चांगली जे काही काळजी असते ती काळजी राज्य सरकारने घेतलेली आहे. जो काही निधी लागतो त्या निधीमध्ये देखील कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा प्रकारच्या पहिल्याच सूचना देण्यात आलेल्या होत्या. तो उपलब्ध करून देण्यात आलेला होता. कारण आत्ता मध्ये आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आपल्या महानगरपालिकेच्या आचारसंहिता सुरू आहे, त्यानंतर लगेचच जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं असं होता कामा नये की आचारसंहिता लागल्यामुळे कुठली अडचण निर्माण झाली हे होता कामा नये याकरता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील, आमचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट असतील, आम्ही सगळेच असू, त्यामध्ये काळजी जाणीवपूर्वक घेतली गेली आणि ते सगळं पत्रकार, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया या नात्याने आपल्यालाही पाहायला मिळतं. दादा, जिल्हा परिषदची आचारसंहिता कधीपर्यंत लागेल हे मला माहिती नाही. तो निवडणूक आयोगाचा पूर्णपणे अधिकार आहे. निवडणूक आयोग त्याबद्दलचा निर्णय घेईल. परंतु मागे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं की 31 जानेवारीच्या आत हे सगळं संपवायचं. परंतु नंतर सुप्रीमने सांगितलं की 50%च्या पुढं आरक्षण जाता कामा नये आणि मोठ्या प्रमाणावर काही विशेषतः विदर्भातला बऱ्याच जिल्हा परिषदा, नंतर उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा, आपल्या कोकणातल्या काही जिल्हा परिषद त्या 50%च्या पुढं, मराठवाड्यातलं मला वाटतं 2 का काहीतरी आहेत, अशा जिल्हा परिषद 50%च्या पुढं आरक्षण गेल्यामुळं ते आरक्षण 50%च्या पर्यंतच घ्यायला सुप्रीम कोर्टाच्या सूचना आहे. त्याच्यामुळं आता निवडणूक आहे ज्या 50%च्या आत आहेत त्या माझा अंदाज आहे. मी काही हे म्हणजे ठामपणे सांगू शकत नाही, पण त्या आधी होतील आणि मग ते 50% आरक्षणच्या आत आल्यावर बाकीच्या होतील. असं दादा, AB फॉर्मवरनं लय मोठा गोंधळ चालू आहे सध्या. पुणे महानगरपालिकेमध्ये बघता तुम्ही एकाच वॉर्डातनं 2-2, 3-3 फॉर्म दिले गेलेले आहेत. काय विषय? जास्तीचे AB फॉर्म त्यांच्याकडून जवळपास 70 AB फॉर्म वाटण्यात आले. ठीक आहे, त्या संदर्भामध्ये कालच छाननी झालेली आहे. त्याच्यामुळं एक उशिरापर्यंत छाननी चाललेली होती सगळीकडंच. एकदा त्यातली यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक प्रभागात प्रत्येक अ, ब, क, ड ह्याच्यामध्ये कुणाकुणाचे किती अर्ज आलेले ते पाहिले जातील आणि त्याच्यातून काही जे काही आमचं ठरलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त गेले असतील तर ते मागे घेण्यात येतील. असं काही मार्ग आम्ही काढू. समाधानकारक दिले गेलेले असं नाहीये. आपण नेहमी तसं म्हणतात. तुम्ही आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुका आठवा. आमची RPI, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सचिन खरात त्यांच्याबरोबर युती झालेली आहे आणि काही जागा आम्ही त्यांना सोडलेल्या आहेत. मी त्याच्या संदर्भात वेगळी पत्रकार परिषद घेऊन
आपण मीडियाने कालपासून काय चालवलं हे मी पण पाहिलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माझी कामाची पद्धत त्या ठिकाणी माहिती आहे, परंतु ज्यांच्याबरोबर आम्ही युती करतो त्यांना काही जागा सोडल्यानंतर त्यांनी तिथं त्या जागा कुणाला द्याव्यात, काय द्याव्यात, कारण आम्ही मग पत्रकार मित्रांनी पण बघितलं शेवटच्या क्षणापर्यंत 3 वाजेपर्यंत हा ए-बी फॉर्म घेऊन जायचा, तो ए-बी फॉर्म घेऊन जायचा, ह्याला नाकारलं जायचं, त्याला नाकारलं की तो दुसरीकडे जायचा, एवढं सगळं गोंधळाचं वातावरण त्यावेळेस निर्माण झालेलं होतं. आणि त्याच्यात काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत, डबल ए-बी फॉर्म, नाराजी, काही फारच त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी दाखवलंच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. निष्ठावंत अनेक आले टायमिंगला शेवटच्या दादा अनेक खोक्यात गुन्हेगारांना एबी फॉर्म दिले गेलेले आहेत. उमेदवारी दिली असा आरोप होतो. तसं नाहीये. त्याबद्दल मी वेगळी पत्रकार परिषद घेऊन आमची RPI सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे. सचिन खरात आत्ता देखील माझ्याबरोबर होते. त्यांना पण तुम्ही विचारू शकता. त्यांनी त्याच्यामध्ये पण आमचं दोघांचं बोलणं झालं. त्याच्यानंतर तुतारी म्हणजे पवारसाहेबांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर देखील आम्ही त्याच्यामध्ये बरोबर काही जागा लढवतो. पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर पण चर्चा, म्हणजे शिंदे साहेब पण नाही परंतु उदय सामंत असे काही मान्यवरांच्या बरोबर पण चर्चा केली. कदाचित आज त्यांच्याबरोबर पण बसून काही जागेच्या संदर्भात मार्ग निघतोय का. दादा कुठे पुण्यामध्ये बोलतोय हे सगळं? पुणे पिंपरी चिंचवड बाकीच्या ठिकाणी त्या भागामध्ये तिथल्या सहकाऱ्यांना अधिकार दिलेले, जसं कोल्हापूरला मुश्रीफ साहेबांना दिले, सांगली मिरज कुपवाडला मकरंद पाटलांना दिले, म्हणजे माझ्या पक्षाकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं. मुंबई आणि तिकडचा भाग हा ठाणे सुनील तटकरे साहेब बघतायत. असं सगळ्यांनी दत्ता भरणेंना सोलापूर दिलेले आहे. सेना आणि राष्ट्रवादीची युती व्हावी असं दिसतं. काल उदय सामंतांशी बोलणं झालं. आज आम्ही आता मी इथलं जाणार आहे बीडला माझा काही कार्यक्रम आहे. तो परवाच ठरलेला होता परंतु काही कारणाने तो पुढे ढकलला. तो काल होता पण काल मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट लावल्यामुळं तो आज मी घेतलेला आहे. जवळपास 1000पेक्षा जास्त विविध कामं त्याचा शुभारंभ पहिल्यांदाच आम्ही बीडमध्ये करतो ॲट ए टाईम. तो कार्यक्रम आहे पालकमंत्री म्हणून. आणि आज नवीन वर्षाची सुरुवात आहे. नवीन वर्षाच्या पण तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा देतोय. नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचा जो आपल्या सहित नाही ते संकल्पाच्या बद्दल नंतर सांगतो. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.